अहिल्यानगर शहरात पोलिसांशी धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 7 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी वैदुवाडी सावेडी येथे घर झडती घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला महिलांच्या गटाकडून विरोध करण्यात आला। पोलिसांशी धक्काबुक्की आणि झटापट करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी येथील 6 ते 7 महिलांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। महिला पोलीस अंमलदार छाया गायकवाड यांनी याबाबत फिर्याद दिली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तोफखाना पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यात नितीन शिंदे आणि विशाल शिंदे हे दोघे अटक असून ते पोलीस कोठडीत आहे। दरम्यान पोलीस उपअधीक्षक डॉक्टर दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पथकाने अटकेतील दोघांना वैदुवाडी येथे घर झडती आणि पसार संशयित आरोपी सूरज शिंदे याचा शोध घेण्यासाठी भेट दिली। पोलीस पथक आरोपींच्या घराजवळ पोहोचताच तेथे काही महिलांनी एकत्रित येऊन पोलिसांना विरोध करत गोंधळ घातला। आमच्या माणसांना का अटक केली? तुम्ही तपासासाठी इथे का आला? असा जाब विचारत महिलांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की आणि झटापट केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। यामुळे पोलिसांना घर झडती घेता आली नाही, तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण झाला। पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींना बळजबरीने सोडून नेण्याचा देखील प्रयत्न यावेळी करण्यात आल्याचा आरोप होतोय। तर पोलिसांना धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणला म्हणून वैदुवाडीतील 7 महिलांवर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।